रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। रायगडवरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्याने मी भाषण केलं नाही। शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावरती अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्री पद तर दुसऱ्याला पालक पनीर। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंचा टोला। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे, मात्र आपण लोकशाही असल्यामुळे त्यानुसार नियम तयार करू। मुख्यमंत्र्यांकडून कडक कायदा करण्याचे संकेत। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरींची मागणी। संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा दावा। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांचं एसपी नवनीत कावतांकडे लेखी तक्रार। आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। पुण्यातील राजगुरुनगर येथील बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या। तरुणी गावातील व्यक्तीच्या दुचाकीवर गेल्याचं सीसीटीव्हीत कैद। दुचाकीवरती घेऊन जाणाऱ्यानंच तरुणीची हत्या केल्याची पोलिसांची माहिती। 246 धावांचा पाठलाग करताना सनराइज हैदराबादच्या पंजाब किंग्सवरती 8 विकेट्सनं विजय। अभिषेक शर्माची 141 धावांची वादळी खेळी तर ट्रेव्हिस हेडची 66 धावांची खेळी।